नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सिद्धिविनायक मंडळाचा गोविंदा उत्साहात साजरा। मोठे शहापूर गावात गेले कित्येक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने गोविंदा साजरा करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहात व आनंदात जपली जाते। यावर्षी सिद्धिविनायक मंडळाच्या वतीने गोविंदा मोठ्या थाटामाटात पार पडला। या गोविंदाची सुरुवात अशोक पाटील आळीच्या कोपऱ्यावरून म्हणजेच मरुबाईच्या देवळापासून करण्यात आली। त्यानंतर गोविंदा उत्साहात पुढे सरकत एकविरा देवीच्या मंदिरात पोहोचला। गावातील सुप्रसिद्ध कबड्डीपटू ज्यांनी रायगड जिल्ह्यात आपले नाव गाजवले आहे असे सावळाराम पाटील, अनिल पाटील, गोरखनाथ पाटील यांच्या घरासमोर गोविंदा नाचवण्यात आला। येथे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व गावकरी सहभागी होत मनसोक्त नाचले व आनंद लुटला। पुढे हा गोविंदा चिंतामण पाटील, निकम पाटील, ॲडव्होकेट DR पाटील सर, डॉक्टर सौरभ संदेश पाटील, विनोद पाटील, विवेकानंद पाटील, रणजित मोकल, राजेंद्र थळे, सुनील मोकल, मदन मोकल, प्रितेश पाटील, संजय मोकल यांच्या घरी पोहोचला। गावातील क्रीडाप्रेमी व तरुण मंडळीचा सहभाग पाहून वातावरण आणखीनच रंगतदार झाले। यानंतर मैदानात हंडीफोडीचा थरार रंगला। या प्रसंगी सुधीर थळे, परदेशी थळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मच्छिंद्रनाथांच्या पारंपरिक ढोलताशांच्या गजरात हंडी फोडण्यात आली। त्यानंतर गावातील प्रभात क्रीडा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, कमलेश्वर क्रीडा मंडळ तसेच वीर बजरंग क्रीडा मंडळ यांच्या गोविंदाची देखील आपली ताकद व उत्साह दाखवून हंडी फोडल्या। गावभरात दिवसभर जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण होते। गोविंदाच्या उत्साहाने संपूर्ण गावात एकात्मतेचा, भाईचाऱ्याचा आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संदेश पसरवला। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, मोठे शहापूर।